नमस्ते. आज आपण मुठिया करणार आहोत. कसे करायचे लगेच बघूया. येथे मी गव्हाचे पीठ घेत आहे. 2 वाट्या आपण येथे गव्हाचे पीठ घेणार आहोत. येथे मी वाटीचे प्रमाण घेतले आहे. त्यानंतर मी येथे त्याच वाटीने बेसन पीठ घेत आहे. यानंतर आपण अर्धी वाटी नाचणीचे पीठ घेत आहोत. येथे तुम्ही बाजरीच्या पिठाचा देखील वापर करू शकता. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची ठेचून घातले आहे. यानंतर मी येथे समप्रमाणात मेथी आणि पालक घेतले आहे. हे आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे. तुम्हाला सांगते, आपलं हे मुठिया खूपच पौष्टिक होणार आहे आणि लहान मुलं आवडीने हे खाणार आहेत. यानंतर मी येथे काही मसाले घालून घेत आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे. यानंतर मी येथे गरम मसाला 2 चमचे घेतले आहे. आणि 1 चमचा धने पावडर घेतली आहे. त्यानंतर मी येथे भाजलेले तीळ घातले आहे. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. व यानंतर मी येथे 1 चमचा साखर घातली आहे. ऑप्शनल आहे. त्यानंतर लिंबूचा रस घातला आहे. येथे साधारण अर्धा लिंबू मी घेतलेला आहे. लिंबू आणि साखर घातल्यामुळे आपल्या मुठियाला खूप छान चव येणार आहे. आता मी यामध्ये थोडे तेल घालून घेतले आहे व थोडे थोडे पाणी घालून आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत. आपल्याला येथे पाणी एकदम नाही घालायचे. अगदी लागेल त्या प्रमाणात हळूहळू पाणी घालून आपण हे मिश्रण तयार केले आहे. आता आपल्या चमच्याला आणि हाताला तेल लावायला विसरायचं नाही. प्लेटमध्ये मी थोडे भाजलेले तीळ घातले आहे व आपल्याला हे अशा प्रकारे छोटे छोटे असे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळेस हाताला थोडंसं तेल लावणं जरुरी आहे, म्हणजे तुमच्या हाताला ते चिकटणार नाही. अशा प्रकारे मी याचे छोटे छोटे उंडे तयार करून घेतले आहे व आपण हे आता स्टीम करून घेणार आहोत. उंडे तयार करायच्या अगोदरच मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेले आहे. त्यामुळे इकडे आपला स्टीमर पण तयार झालेले आहे. आता हे सगळे उंडे मी स्टीम करायला ठेवत आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टीम करू शकता. साधारण आपण 10 मिनिट हे वाफवून घेणार आहोत आणि 10 मिनिटानंतर आपण हे चेक करायचे आहे. टूथपिकच्या सहाय्याने आपण अशी टूथपिक आतमध्ये घालायची आणि ती जर काहीही न चिकटता बाहेर आली तर आपले हे मुठिया तयार आहेत असे समजायचे. खरं तर हे असंच देखील खूप छान लागतं खायला. पण आपण हे कापून घेणार आहोत आणि त्याला मुठियाचा आकार देणार आहोत, म्हणजे लहान मुलं हे आवडीने खातील. आता हे गार झाल्यानंतर मी याचे बारीक काप करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता किंवा असे देखील ठेवू शकता. इकडे साईडला मी तेल गरम करत ठेवले आहे. आता याला मी मुठियाचा आकार देणार आहे. आपण याला बोटांच्या सहाय्याने हलकासा दाब दिला की आपला मुठियाचा आकार हा तयार होतो. मी अशा प्रकारे मुठिया तयार करून घेत आहे.
व यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय केल्यामुळे आपले मुठिया हे एकदम खुसखुशीत होणार आहेत. मुठिया तेलात सोडताना तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतरच तुम्ही मुठिया हे तेलात सोडायचे आहे. तेलात सोडल्यानंतर तुम्ही याला सतत हलवायचे नाहीये. अगदी अलगद याची एक बाजू तळून झाली की आपण हलवायचे आहे. मग दुसरी बाजू देखील व्यवस्थितपणे तळून झाल्यानंतर हे आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. किती छान दिसतायत की नाही? हे बघा किती सुंदर झाले आहे. लहान मुलांप्रमाणेच मोठे देखील यावर तुटून पडतील. याला तुम्ही कधीही पण बनवून खाऊ शकता आणि हे केचप किंवा आपली हिरवी चटणी याबरोबर अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा भेटू. बाय बाय.